नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनल राजश्रीज क्लबमध्ये शेगावच्या एका नवीन व्हिडिओसोबत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंच असेल, आम्ही 1-1.5 तास दर्शन लाईनमध्ये उभे राहून छान असं दर्शन घेतलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही मंदिर परिसरामध्ये थोडासा आराम केला, महाप्रसादाचा लाभ घेतला आणि त्यानंतर रूमवर जाऊन थोडासा आराम केला आणि संध्याकाळी आता आम्ही आलेलो आहोत चहा घेण्यासाठी। आपल्याला संध्याकाळीसुद्धा प्रसादालयामध्ये चहा नाश्ता भेटतो। आपण ज्या भक्तनिवासमध्ये राहत असतो तिथे आपल्याला प्रसादालयामध्ये 2 वेळचे जेवण चहा नाश्त्याची सोय केलेली असते, पण त्यासाठी आपल्याला आधी कुपन घ्यावं लागतं आणि त्यांच्या ठरलेल्या वेळेमध्येच। आता संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही जवळपासच्या परिसरामध्ये असणारे ठिकाणे पाहण्यासाठी जाणार आहोत। तर संध्याकाळी 7 नंतर किती छान दृश्य आहे तुम्ही पाहू शकताय। इथे आनंद विहारमध्ये सुरुवातीलाच विठ्ठलाची भव्य अशी मूर्ती आहे आणि आता संध्याकाळी डास होऊ नये त्याच्यासाठी धूर वगैरे करत होते, तर त्यामुळे हा असा नजारा आपल्याला पाहायला भेटतोय। त्यानंतर बस आली होती, तर आम्ही आता चाललेलो आहोत बसने। आनंद विहारमधून बस चाललेली आहे 20वा भक्त निवासाकडे आणि त्या ठिकाणी अशा बस लावलेल्या दिसतात। इकडे सुद्धा खूप रूम अवेलेबल असतात आपल्याला राहण्यासाठी। हा आहे 20वा भक्तनिवासमधील स्टॉप। आता इथून ही बस जाणार रेल्वे स्टेशनला, शेगावमधील रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी जाणार। जर आपण आनंद विहारमधून रिक्षाने गेलो तर लवकर पोहोचतो मुख्य मंदिराकडे। ही बस असते ती 2-3 ठिकाणी जाते, त्यामुळे आपल्याला थोडासा वेळ लागतो। आता बस पोहोचते शेगाव रेल्वे स्टेशनजवळ। प्रत्येक 20-30 मिनिटानंतर बस असते, मोफत सेवा दिली जाते, त्यामुळे जेव्हा कधी बस येईल तेव्हा भरूनच आलेले मी पाहते आल्यापासून। आता आम्ही मुख्य मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत आणि इथूनच मंदिराच्या जवळ अगदी 2 मिनिटावरती असणाऱ्या कृष्णाजींचा मळा या ठिकाणी आम्ही भेट देणार आहोत। आणि कृष्णाजींचा मळा म्हणजे हे ठिकाण असं आहे की ज्या ठिकाणी श्री गजानन महाराज यांनी ब्रह्मगिरी गोसावी यांचे गर्भहरण केले होते जळत्या पलंगावरती बसून, त्यामुळे या ठिकाणी भरपूर लोक भेट देत असतात। कोरोना काळामध्ये जेव्हा मुख्य मंदिर किंवा गाभाऱ्यामध्ये दर्शन बंदी होती त्या काळामध्ये या ठिकाणी कृष्णाजींचा मळा या ठिकाणी श्री गजानन महाराज यांची गादीचे दर्शन घेण्यासाठी भरपूर भक्त येत होते। खूप शांत, सुंदर, स्वच्छ असा हा परिसर आहे आणि आजूबाजूला थोडीशी शेती दिसत होती, वेगवेगळी पिकं दिसत होती, पण अंधार असल्यामुळे ते आपल्याला शूट घेता आलं नाही। कृष्णाजींचा मळा पाहिल्यानंतर आम्ही मुख्य मंदिरातील महाप्रसादाच्या ठिकाणी आलो रात्रीचे महाप्रसाद घेण्यासाठी आणि त्यानंतर गुरुवार असल्यामुळे आज श्रींची पालखी देखील निघणार होती।
आज गुरुवार होता, पालखी होती, त्यामुळे जो श्री गजानन महाराजांचा समाधी मंदिरातील मुखवटा आहे तो बाहेर त्यानिमित्ताने आम्हाला पाहायला भेटला आणि अगदी जवळून पाहायला भेटला. आणि आज संकष्टीसुद्धा होती, तर त्यानंतर महाप्रसाद घेऊन आम्ही उपवास सोडलेला आहे. आणि त्यानंतर थोडंसं मार्केट पाहिलं आम्ही. आणि शेगावमधील फेमस असणारी शेगावची कचोरी तीसुद्धा आम्हाला टेस्ट करायची होती. तर भरपूर आपल्याला दिसतात की शेगावमध्ये शेगावची कचोरी नावाने भरपूर सारे असे शॉप्स आहेत. आणि आम्ही पाहिली की शेगावची कचोरी कशी बनली जाते. आणि त्यानंतर छान मस्त अशी गरमागरम कचोरी टेस्टसुद्धा केली. त्याच्यासोबतच वेगळी चटणीसुद्धा आपल्याला भेटते. खरंच युनिक टेस्ट होती. आणि आता आम्ही चाललेलो आहोत रूममध्ये. एकाच रिक्षामध्ये आम्ही किती लोक बसलेलो होतो, कारण बसने जाण्यासाठी पुन्हा मुख्य मंदिराकडे जावे लागणार होते आणि आम्हाला लवकर जायचं होतं. तर आणि तोपर्यंत पावसाला सुरुवात झाली होती. थोडे थोडे थेंब पडत होते, पण पडले न पडले तोपर्यंतच पाऊस गेला. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन पुन्हा शेगावच्या व्हिडिओसोबत.